20% वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर 2 वर्षातील चक्रवाढ व्याज व साधारण व्याजातील अंतर 40 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा वाक्सर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीपोटी जिव्हाळ्यानं तळमळीनं राबतात गेल्या कित्येक वर्षांपासून. वाक्सरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे लेकरांनो. त्या ग्रुपमध्ये तुम्ही सराव म्हणून सहभागी झालं पाहिजे. तिथं तुम्हाला दररोज असे असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. तुमच्या हिताची गोष्ट अशी की फक्त एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या, मग ती स्पर्धा पोलीस भरती असो, तलाठी, ग्रामसेवक वगैरे, PSI सेल टॅक्स ऑफिसर असो किंवा सरळ सेवा असो, फॉरेस्ट ऑफिसर असो, कुठली स्पर्धा असो, एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या घटकावरील म्हणजे प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न मोफत मिळवा. उद्देश गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. लक्ष द्या, हा प्रश्न कसा सोडवायचा लेकरांनो? काही सूत्र असतात, प्रत्येक गणिताला काही सूत्र असतात. प्रश्नामध्ये आम्हाला ती रक्कम कोणती, अर्थात मुद्दल विचारली, मुद्दल काढायची. सर आता ही कशी काढायची? इथं काढण्यासाठी एक सूत्र आहे, फरक बराबर मुद्दल आणि प्रश्न कोणता. जेव्हा इथला हा जो टाइम पिरियड आहे, ज्याला आम्ही मुदत म्हणून 2 वर्ष असेल, तेव्हाच मात्र हे सूत्र यूज करायचं बरं का. कंसामध्ये दर, छेदस्थानी 100 आणि कंसाचा हा इथं मुदत 2 वर्ष दिली म्हणून घात म्हणा, कंसाचा वर्ग म्हणा, हे सूत्र आहे. लक्ष द्या, फरक कोणता? तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये दिलेला हा फरक 40 रुपये. फरकाच्या ठिकाणी वाटल्यास हे सूत्र परत मांडायची गरज नाही, मला असं वाटते. 40 रुपये हा फरक इथं मांडा. मुद्दल काढायची सर, ती रक्कम म्हणजे मुद्दल काढायची. कंसामध्ये व्याजाचा दर सुद्धा दर्शवला इथं 20% आहे. इथं 20% मांडत असताना छेदस्थानी 100 मांडायला विसरू नका आणि गोष्ट 2 वर्षाची आहे. 40 बराबर ही मुद्दल, कंस जेव्हा आम्ही संक्षिप्त करू तेव्हा कसा भाग जाईल, तर 20 × 1 = 20, 20 × 5 = 100 हा कंसाचा वर्ग. 40 बराबर मुद्दल लेकरांनो, कंसामध्ये असलेल्या 1/5चा वर्ग अर्थात 1 चा वर्ग 1, हे पद मात्र या मुद्दल सोबत गुणिला आहे. तिथं गुणिला चिन्ह घ्या. 1 चा वर्ग 1 सर आणि 5 चा वर्ग 25. आता या 40 कडे येताना लेकरांनो हे 25 का गुणिला मांडायचे? मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न एखाद्या वेळेस कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही बिनधास्त विचारू शकता. मुद्दल 1 सोबत गुणिला, मुद्दल सोबत 12 गुणिला का नाही? मुद्दल कुठला शब्द असो किंवा संख्या असो एकटी नसते, छेदस्थानी 1 असतो. गोष्टीचा विचार करता बनले 2 अपूर्णांक, अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाचा, म्हणून मुद्दल 1 सोबत आणि 25 या 1 सोबत गुणिला. मुद्दल गुणिला 1 म्हणजे काय? इकडे फक्त आता मुद्दल 1 मुद्दल राहिले. ओके, मग हा गुणाकार हे 0 अगोदर घेऊन ठेवतात वाक्सर. आता 4 9 बिंदास गुणा 4 पंच 20, 2 4 2 8 2 10, 1000 रुपये ही आहे तुमच्या प्रश्नामध्ये विचारलेली मुद्दल. अर्थात ती रक्कम कोणती सर? 1000 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. म्हणजे तिथं लय मोठी फी असेल वाक्सर. जवळजवळ माझी ही सेवा निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही. आणि केलं नसेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी. आणि एक कॉमेंट करा आणि प्राप्त करा, मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.